आणि दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होते. 37चं टार्गेट आहे 24 बॉलमध्ये. हा सामना जिंकण्याकरिता टीम स्वर्गीय सुंदर सरंग अर्थातच ओमकार मालाड या संघाला 37 रन्स करायचे आहेत. बॉलिंगसाठी सॅम्युअल स्ट्रायकेटला सुरेश सरोज खुडा. 24 बॉल 37 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल आणि हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सुयोग खूप चांगली कॅच कलेक्ट केली गेली. एक चांगले फिल्डर पण आहेत. गुड कॅच सुयोग. बॅटर आउट. पकडली आहे. सुरेश सरोजची एक महत्वाची कॅच होती. आपण पाहिलं तर दिवेश येत आहेत. भांडूप संघ पण यानंतर तयार आहे. KP9 त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी चिंतामणी कल्याण. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आणि तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मतंग सारंगची मात्र तिकडे खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. बॅटिंगसाठी देवकरण परमार येत आहेत. बोरिवलीचे बॅटिंग करावी लागेल देवकरणला, पण आता ही मॅच बनवणं गरजेचं आहे. दिवेशवर सर्वांच्या नजर आहे. 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गेले. एक चांगली कॅच आणि एक चांगला रनआउट पण. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत. गॅप मध्ये स्ट्रोक खेळत असताना दिवेश पारावेच्या बॅटमधून 4 रन. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आहे. सिंगल रन मिळेल. पाच धावा होते धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला देवकरण परमार. बॉलिंगसाठी सॅम्युअल स्ट्राईक एंडला देवकरण. या बॉलवर कव्हरला ड्राईव्ह केलं गेलंय. चांगली फिल्डिंग, बट रन मिळतील 4. मित्रांनो, एफर्ट्स आवडले असेल तर एफर्टसाठी एकदा टाळ्या वाजवत. खूप चांगले एफर्ट्स दिले, बट हार्ड लक.
इकडे एफर्ट्स पण केले बट बॉल हाताला आदळून पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने रवाना झाला आणि 4 रन मिळतात. बघता बघता ग्राफ वरती जाताना पाहिल्या गेले 9 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये फिल्डर आहेत, रन सिंगल मिळेल आणि पहिली ओव्हर आपण पाहिलं तर समाप्त झाले. 2 विकेट आलेत बट 10 रन झालेत. आता समीकरण आलंय 18 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. 18 बॉल 27. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्वर्गीय सुंदर सारंग अर्थातच ओमकार मालाड या टीमला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद लोके येत आहेत. 18 बॉल 27 समीकरण आहे. क्रुशल मॅच आहे. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. वाईट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. आनंदला थोडं मात्र पेशन्स दाखवावा लागेल. चांगली ओव्हर टाकणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील. इकडे पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे स्ट्राईक एंडला चेक केलं जाईल की अंपायरचा डिसिजन आउट आहे स्ट्राईक एंडला. पण आपण आता चेक करूयात की आउट नक्की कोण आहे. आणि दिवेशला स्ट्राईक एंडला मात्र इकडे मैदान सोडावं लागतंय रनआउटच्या रूपामध्ये. विठ्ठल शाहू पाटील साहेब आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे या कार्यक्रमादरम्यान. आणि आपल्या समवेत दाखल होत आहेत विठ्ठल शाहू पाटील साहेब. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि आपल्याला खूप मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलंय. विठ्ठल शाहू पाटील आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत. थँक्यू सो मच पाटील साहेब. आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. काल त्यांचे चिरंजीव पण इकडे उपस्थित होते गौरव पाटील. आज स्वतः विठ्ठल पाटील साहेब इकडे उपस्थित राहिले आहेत. स्वागत आहे आपलं या कार्यक्रमादरम्यान. आणि मुंबईकर 9 या चषकामध्ये आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. शेवटचा व अंतिम दिवस आहे. रन झालेत 12. 1 विकेट आली रनआउटच्या रूपामध्ये. या बॉलवर देखील गॅप मध्ये बॉल. 4 रन. अरुण चौहान आले मात्र आपल्या आलेल्याची
मॅच देखील आता पाहिलं तर पुन्हा एकदा ग्राफवरती जाताना पाहिलं गेलं. बघा अरुणचा कॉन्फिडन्स मला आवडला. विकेट गेली होती रनआउट, बट त्याने त्याचा कॉन्फिडन्सने बॅटिंग केली. भले मागे काय झालं याचं मला महत्त्व नाहीये, मला काय जाणीव नाहीये, बट मी माझा परफॉर्मन्स करणार. वेल प्लेड. बॉलर आनंद स्ट्राईक एंडला. अरुण या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. चांगली फिल्डिंग यशची. अफलातून एफर्ट्स यासाठी एकदा टाळ्या वाजवत. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खूप चांगले एफर्ट्स दिले यशने आणि स्वतःला झुकून दिलं. 15 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील कव्हरला. काय ड्राईव्ह केले गेले. डेंजर डोरा ऑन फायर. 4 रनसाठी. आता 15 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन तर आली आहे. शेवटची आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि आता मॅचला जिंकण्याकरिता 14 धावांची गरज आहे. बारा बॉल 14 रनची गरज आहे बॉलिंगसाठी करण पाटील. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर इकडे नो बॉल आहे आणि आता मॅच आली आहे 12 बॉल 13. अरुणच्या 2 बाउंड्रीजने मॅचमध्ये कमबॅक केला टीम स्वर्गीय सुंदर सारंग ओमकार मालाड या संघाने. या बॉलवर टॅप केला गेला. रन सिंगल मिळतीये. इकडे पण मात्र 1 रन मिळेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच पाहायला मिळेल का यावर पण नजर आहेत. पण हे ग्राउंड असं आहे की इकडे बॉल टू बॉलची देखील मॅच रंगताना नेहमीच पाहायला मिळाल्या, त्यामुळे ही मॅच पण घेऊन हलक्यात घेऊन चालणार नाहीये. रन झाले आतापर्यंत 26 धावा झाले धावफलकावरती. विठ्ठल पाटील साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात आणि खूप मोठं सहकार्य त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला लाभलंय. या बॉलवर हवेत खेळले गेले. नियंत्रण चुकलंय. चुकीला माफी नाहीये. बॅटर आउट. जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. बॉलिंगसाठी करण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉलने उसळी गेली आहे. नो बॉल.
येईल आपण पाहता एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुन्हा एकदा पुढे जाईल. हाय व्होल्टेज मॅच आहे. कोण सेमीफायनल मध्ये जाईल या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे धगधग सर्वांची वाढली आणि आता आपण इकडे आणि फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय त्यामुळे चेक केलं जाईल. नॉट आउट आहे बट चांगले एफर्ट्स दिले तिकडे मॅच अगदी रंगताना पाहायला मिळतीये. 8 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला देवकरण त्या सोबतीला ओमकार बॉलिंगसाठी करण पाटील. महत्वाची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो सेमीफायनल खेळणार आहे वी यंग पॅकर माझगाव संघासोबत. खूप चांगली खेळी आज माझगाव संघाने पण दाखवली बॅटिंगच्या जोरावरती. अभिषेक देवळीची एक अफलातून खेळी आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळाली. करणने पण एक चांगला परफॉर्मन्स केलाय. स्ट्राईक एंडला बॅटर देवकरण. या बॉलवर एक चांगली पिचिंग पण तिकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या आपण पाहिलं तर बाहेर आणि तिकडे पंचाने हेरलंय. आठ बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आला तिकडे रन सिंगल मिळेल. मग सारखीच मॅच पाहायला मिळेल का. लहान मुला पॉइंटला जी लहान मुलगी आहे तिला हात थोडा वरती घ्या. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग बॉल स्टॉप. फाजिल तिकडे होते आणि आता शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. मग अशी 6 बॉल 6 डिफेंड केल्या होत्या. आता पुन्हा एकदा रितेश गव्हाणे आपल्या फिरकीवरती बॅटरला थांबवणार का. 6 बॉल आणि 6 रनची गरज आहे स्ट्राईक एंडला. ओमकार पाटणे 6 बॉल 6. कोण जिंकणार पहा. दोन्ही टीम तेवढाच फाईट करतात. मुंबईतील मातब्बर संघ आणि आज या मुंबईकर 9 चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये भिडत आहेत. 6 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार पाटणे. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बीट केला गेलाय. फिरकीपटूने बॉल फिरवलाय. बॅटर आउट.
एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. न्यू बॅटर अमान शेख येत आहेत. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल आणि कोण जाईल सेमीफायनल मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला बॉल तर विकेट आली आहे. 5 बॉल 6. या ग्राउंडवर एक एक रन खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रितेश गव्हाणे ऑन फायर. फायर नाही, वाईल्ड फायर आहे. रंगताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सुमेश येत आहे जोगेश्वरीच्या बॅटिंगसाठी. चांगली इनिंग खेळावी लागेल. मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 4 बॉल 6. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल. मात्र नॉन स्ट्रायकेटला चान्स केलाय. तिकडे बॅटर आउट. पहिल्या 3 बॉलवरती 3 झटके दिलेत. वेल बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. रितेश गव्हाणे अप्पू यांची कॉन्फिडन्सने बॉलिंग करतायत. ही मॅच देखील आपण पाहिलं थोडी फसताना पाहायला मिळते. म्हणजे या ग्राउंडचा इतिहासच राहिला आहे. जसं करणने मगाशी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की हे ग्राउंड 24 बॉल 40 पण तुम्ही इकडे चेस करू शकता. बट बॉल टू बॉलला कधी मॅच फसेल याचा नेम नाहीये. मॅच आली 3 बॉल 6. मित्रांनो, रितेश गव्हाणेची बॉलिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवत. अफलातून बॉलिंग. 6 बॉल 6 ला कॉन्फिडन्सने बॉलिंग केली आणि मॅच मध्ये घेऊन आला. तर 3 बॉल 6 स्ट्राईक एंडला देवकरण, ज्याच्या बॅटमधून पण रन्स आलेत. देवकरण रन करावे लागतील देवकरणला. 3 बॉल 6. एकात दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ओंकार मलाड संघ येऊ शकतो. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रितेश गव्हाणे, अप्पू, स्ट्राईक एंडला देवकरण, परमार. या बॉलवर चुकीच्या अंदाजामध्ये आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. मॅच आता आली आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कधी इकडे कधी तिकडे मॅच जाताना पाहायला मिळतीये. 3 बॉल 5. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे सामना येऊन आपण पाहताना पाहिले गेले. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. काय मॅच रंगली आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. स्वरा रॉयल चेंबूर संघ पुढे जाईल की कैलासवासी सुंदर सारंग, अर्थातच ओमकार मालाड संघ पुढे जाईल. 2 बॉल 4. मुंबई अंडरआर्म क्रिकेटची ही मॅच देखील सर्वांच्या लक्षात राहील. 2 बॉल 4 करायच्या स्ट्राईक एंडला. पराग शिंदे आहेत. अनुभव त्यांच्याकडे पण आहे. बट बॅटवरती बॉल घेणं गरजेचं आहे. बॅटला बॉल लावणं गरजेचं आहे कारण ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. 2 बॉल 4. स्ट्राईक एंडला पराग. 2 चेंडू 4 धावा. काहीतरी कर भावा. केलंस तर तुझीच हवा आहे. या बॉलवर फटका थोडा फसला. आतली कडा घेतली आणि आता आले 1 बॉल 3. फटका थोडा फसताना पाहिला गेला. बॉल आतमधली कडा घेतली गेली. आता आली 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. प्रेक्षकांनो, सामना आवडला असेल तर सामन्यासाठी टाळ्या वाजवा. 6 बॉल 3 होती. 1 बॉल 3 आली आहे. कोण जिंकणार आहे. 6 बॉल 6 ची मॅच होती आणि आता आले 1 बॉल 3. देवकरण परमार हिस्ट्री क्रिएट करेल का. पडद्यापासून सर्वांनी लांब जा. बाउंड्री लाईन पासून सर्वांनी लांब जा मित्रांनो प्लीज. लहान मुलांनी पडद्यावरती कोणी हात ठेवू नका. क्रुशल मॅच आहे. 1 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे.
एक बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके अगदी धगधग करताय सर्वांची. मॅच अशी रंगतीये. प्रत्येक खेळाडू बोलेल की बॉल माझ्याकडे येऊ नये. फिल्डिंग फॅक्टर पण तेवढीच महत्वाची आहे. बॉल जाणार कुठे नक्की. सेमीफायनल मध्ये कोण जाईल. एक बॉल 3 ला. बघा मॅच चालू करा मित्रांनो लगेच प्लीज. एक बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. एक चांगला सामना आपण इकडे पाहायला मिळतोय आणि एक बॉल 3. प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्यामध्ये दोन्ही संघांना आपण प्रोत्साहित करूयात. एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज. मुंबईकर 9 चषकाची एक हाय व्होल्टेज मॅच ऑफ द टुर्नामेंट. 3 दिवसातील हा सामना देखील सर्वांच्या लक्षात राहील. एक बॉल 3. देवकरण इतिहास घडवेल का. रितेश गव्हाणे अप्पू आणि या बॉलवर सामना जिंकला गेलाय. संघ ओमकार मालाड संघ हळदक आपण पण चांगली कामगिरी केली. हळदक टीम अरुण चव्हाण. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट रितेश गावाने अप्पू. मित्रांनो बॉलिंग आवडलेस असेल तर पूर्ण प्रेक्षकांना विनंती करी की टाळ्या वाजवायच्यात. अफलातून बॉलिंग केली आणि बघा तुमचा फॉर्म वर खाली येत असतो बट तुमच्याकडे जो क्लास आहे तो तुमचा नक्कीच चर्चेत राहील. आपले प्रतीक मित्र यांच्याकडून अप्पूला देखील कॅश प्राइज असणार आहे. 500 रुपयाचे आमचे अयांचे आणि बल बॉलिंग. अप्पू खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अप्पू काय बोलशील. आणि असं खूप चांगलं कमबॅक केलं. आज दोन्ही मॅचेस 6 बॉल 6च्या डिफेंड केल्यात. संघ जिंकला त्याबद्दल आणि एक चांगली बॉलिंग होते. एक्स्ट्रा मला असं वाटतं मागील 10-12 बॉल मध्ये एक तू एक्स्ट्रा टाकलास बट मॅच जिंकली आणि संघ पुढे आला. त्याबद्दल काय बोलशील. ऍक्च्युली रन तर आम्ही 37 भरपूर केलेले. डिफेंड करायचेच होते 37 रन. त्यामध्ये कालीची पण बॉलिंग झाली. मिसफिल्डिंग झाली. लोकेची आमच्या आजच्या डेटला लोके चांगला बॉलर आहे पण त्याला रन आले. पण या ग्राउंडला 6 बॉल 6ला 1 बॉल तरी डॉट केला तरी 4च मारणे आणि तेवढा कॉन्फिडन्स होता की 1 बॉल डॉट करू शकतो करून. तर त्या हिशोबाने बॉलिंग टाकत गेलो. ते विकेट येत गेले. बाकी एक्स्ट्रा काय नाही. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या अप्पूसाठी. 6 बॉल 6 रन 2 वेळा डिफेंड केल्या आणि आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये घेऊन जातोय. ईश्वर यांना विनंती करेल की हेमंत नाईक यांचा एक विशेष सन्मान आपण करायचा. हेमंतजी नाईक साहेब आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलात आणि त्यांचा पण आपण एक विशेष सन्मान करत आहोत आज या कार्यक्रमादरम्यान. हेमंतजी नाईक यांचा एक आपण विशेष सन्मान या कार्यक्रमादरम्यान करत आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही टीम आपण लाईनअप करून घ्या फक्त. KP9 भांडुपा आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी चिंतामणी कल्याण. दोन्ही टीम फक्त लाईनअप करून घ्यायचं. आपल्या प्रेक्षकांची ओळख करून दिली जाईल प्लीज. दोन्ही टीमला विनंती करेल की आपण लाईनअप करून घ्या. KP9 भांडुप आणि आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ विनंती करेल की आपण थोडं लाईनअप करून घ्या मित्रांनो. ग्राउंडच्या आतमध्ये लगेच. KP9 भांडुप संघ. KP9 भांडुप लगेच आपली संघ आपण घेऊन या. लाईनअप करा. आणि आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ आपण पण लाईनअप साठी यायचं आहे. आई गावदेवी चिंतामणी कल्याण कॅप्टन लगेच आपण.
लाईनअप करून घ्यायचं आहे. ऐक औद्योगिक चिंतामणी कल्याण संघ आपण पण मैदानाच्या आतमध्ये या. दोन्ही संघ लाईनअप करा लगेच.